नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, कोरोना रुग्णांची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मेयो हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे केवळ गंभीर रुग्ण पाहण्याची जबाबदारी ही निवासी डॉक्टरांची आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे 100च्या आत रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे रुग्ण पाहायला हवेत. निवासी डॉक्टरांना नॉन कोविड रुग्णांची जबाबदारी द्यावी, या मागणीसाठी मेयोतील निवासी डॉक्टरांची संघटना माडनं संपाचं हत्यार उपसलंय. विशेष म्हणजे हे आंदोलन बेमुदत असल्यानं रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. नागपूरमधल्या मेयोमधली ही परिस्थिती. तिथे माडचे डॉक्टर संपावरती जात आहेत. या डॉक्टरांच्या बऱ्याच मागण्या आहेत. ते म्हणजे कोरोना रुग्णांची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मेयो हे टर्शरी केअर सेंटर आहे, त्यामुळे केवळ गंभीर रुग्ण पाहण्याचीच जबाबदारी ही निवासी डॉक्टरांची, असं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे बरेच रुग्ण आहेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे रुग्ण पाहायला हवेत आणि निवासी डॉक्टरांना नॉन कोविड रुग्णांची जबाबदारी द्यावी. या सगळ्या मागण्यांसाठी नागपुरातल्या मेयोतले निवासी डॉक्टर आणि त्यांची संघटना माडनं संपाचं हत्यार उपसलंय आणि हे आंदोलन बेमुदत आहे. त्यामुळे नागपूरमधल्या मेयोमधली रुग्णसेवा त्यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण निवासी डॉक्टर्स आजपासून बेमुदत संपावर गेलेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरातलं मेयो आणि तिथे काय या डॉक्टरांच्या मागण्या आहेत, ज्यासाठी ते इथे आंदोलनाला बसलेत? जर का बघायचं झालं तर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेयोमध्ये जे महाविद्यालय परिसर आहे, त्या महाविद्यालय परिसरामध्ये हे निवासी डॉक्टर संपावर बसलेले आपण बघू शकतो की आजपासून याचा बेमुदत संप सुरू झालेला आहे. साधारण 230च्या घरामधले हे डॉक्टर आहे जे आजपासून बेमुदत संपावर आहे आणि यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. मागच्या 1.5 वर्षापासून ते कोविड केअर सेंटरवर काम करत आहे. त्यामुळे आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्या, त्यामुळे कुठेतरी आता इतर जे OPD मधले वेगवेगळ्या विभागाचे रुग्ण आहेत त्यांच्या उपचाराची त्यांना संधी द्यावी, कारण की त्यांच्या शैक्षणिक अभ्यासावर याचा परिणाम होतो, अशी या डॉक्टरांची मागणी आहे. त्यासाठी ते आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहे. काही डॉक्टर आहे, आपण त्यांना विचारू की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे आणि आतापर्यंत त्यांनी या विषयासंदर्भात कोणासोबत चर्चा केली होती का, आणि आज त्यांना नेमकं बेमुदत संपावर जाण्याची काय गरज पडली, काय सांगाल? पहिले तर आम्ही स्टुडंट आहेत आणि स्टुडंट संपावर जात नाही, स्टुडंट सामूहिक रजेवर जातात आणि आम्ही असं मास लिहू घेतलेली आहे, म्हणजे सामूहिक रजा आहे आमची. दुसरी आम्ही यासाठी इथे जमलेलो आहेत की आमच्याकडे सध्या कोविडचे जे पेशंट आहेत ते पेशंटची संख्या फक्त 31 आहे आणि 31 पेशंटसाठी 600 बेडेड हॉस्पिटल हे गुंतवून ठेवलेलं आहे प्रशासनाने. तर आम्हाला ते 600 बेडेड हॉस्पिटल आमच्या शिक्षणासाठी आणि जे दीर्घ आजाराने प्रभावित झालेले पेशंट आहेत त्यांच्या उपचारासाठी हवं आहे. आणि ती मागणी मागण्यासाठी आम्ही याच्या आधी 23 तारखेला आणि 27 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन घेऊन गेलो, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रशासनाकडे म्हणजे डीन सरांकडे 23 तारीख, 27 तारीख आणि 31 तारखेला निवेदन घेऊन गेलो, पण त्यांनीही काही याच्या उपाययोजना केली नसल्यामुळे आम्हाला आता हा टोकाचे पाऊल उचलावं लागलेलं आहे. मला सांगा, शैक्षणिक तुमच्या अभ्यासक्रमावर कसा परिणाम होतो? जैसे हमारा 3 साल का कोर्स होता है, ये जैसे हम नीट पास करके यहाँ पे 3 साल की रेसिडेंसी करने आते हैं. जैसे मैं MS गायनेक बन रहा हूँ, तो उसके अंदर जैसे हमको हर साल नए नए सर्जरी सीखने मिलती हैं, बाकी अलग अलग पेशेंट्स देखने मिलते हैं, सो दैट हम आगे जाके अच्छे डॉक्टर्स बन सकें. बट अब 1.5 साल से जैसे कोविड है, पूरे देश में कोविड था, हमने भी ये सब बात समझी कि कोविड है, हमको देश के लिए कुछ तो करना चाहिए. इस वजह से हम 15 महीने से कंटिन्यूस काम कर रहे हैं. हमने एक बार भी ऐसा नहीं बोला कि हम काम नहीं करेंगे. पर अब जब दूसरी वेव जा चुकी है, जब वेव नीचे जा रही है, तब हमको हमारे जो शिक्षण मिलना चाहिए, जो हमको हमारा एकेडमिक लॉस हो चुका है ऑलरेडी 1.5 साल का, एटलीस्ट वो रिकवर करने के लिए जब अगर प्रशासन कोई स्टेप नहीं लेगा तो हम ऑब्वियसली बात है कि हमारा भी कुछ तो बनता है कि भाई. मागच्या 1.5 वर्षापासून तुम्ही फक्त कोविड रुग्णांनाच ऑपरेट केलं, इतर रुग्णांना ऑपरेट करण्यास संधी नाही मिळाली? इतर रुग्णांमध्ये फक्त अतिदक्षता विभागमध्ये जे रुग्ण येतात त्यांना ऑपरेट केलं गेलं आणि सोबतच
म्युकरचे सध्या पेशंट आहेत त्यांना ऑपरेट केलं गेलेलं आहे. पण जे इलेक्टिव्ह पेशंट असतात, जे क्रॉनिक आजारांचे पेशंट असतात, तर यांच्यावरती उपचार होत नाही आहेत या रुग्णालयामध्ये आणि त्यांच्या रुग्णसेवेकडे कुठेतरी प्रशासनाकडून पण दुर्लक्ष केलं जातं आहे. अशा वेळेस काय होतं की हे रुग्ण त्यांच्या लेटर स्टेजेसमध्ये म्हणजे चौथ्या किंवा जी काही एंड स्टेज असते आजाराची त्यामध्ये प्रेझेंट करतात आणि अशा वेळेस त्यांच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांनाही अशक्य होतं किंवा अशा वेळेस फक्त त्यांचं वाट पाहणं ही म्हणजे एवढंच डॉक्टर करू शकतात असं आहे. आणि त्याच्यासाठी जी काही ट्रीटमेंट असते, जी की अर्ली स्टेजेसमध्ये योग्य ट्रीटमेंट झाला असता तर तो पेशंटचा जीव वाचला असता किंवा त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट झाली असती तर त्याचा आजार बरा झाला असता. तर ते या ठिकाणी कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तुमची अशी मागणी आता की रुग्ण कमी आहे त्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करावं आणि तुमचं जे रेग्युलर जे सर्जरी वगैरे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्या सुरू व्हायला पाहिजे. पण जर का तिसरी लाट आली तर परत तीच अडचणी, परत तेच केंद्र उभे करा, धावपळ होईल असं वाटत नाही का तुम्हाला? सध्या प्रशासनाची जी तयारी आहे त्यावरून तर असं आहे की आमच्याकडे जे 500 बेड 600 बेड हॉस्पिटल आहे त्यापैकी 100 ते 200 बेड ICU आणि जे काही पिडियाट्रिक एज ग्रुप इन्व्हॉल्व होणार आहे त्यासाठी रिझर्व करता येऊ शकतं त्यांना. त्यासाठी 100 बेड हॉस्पिटल रिझर्व जरी केलं तरी उरलेल्या 500 बेडमध्ये आम्हाला बाकी रुग्णांना ट्रीटमेंट देता येईल. सध्या किती कोविडचे पेशंट आहेत ते? इथे कोविडचे फक्त आणि फक्त 31 पेशंट आहेत. कोविड पॉझिटिव्ह 31 पेशंट आहेत आणि जे नॉन कोविड पेशंट आहेत जे गायनॅक असो, म्युकर मायकोसिस असो, सर्जरी, ऑर्थो, ऑप्थम ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे मिळून जवळजवळ 200 ते 250 पेशंट आहेत. मला सांगा मागच्या 1.5 वर्षामध्ये कशा प्रकारचा तुमचं प्रॅक्टिस झालेली आहे? म्हणजे नुसतं कोविड आणि कोविडवर कशा प्रकारचा फोकस असायचा? लास्ट 1.5 साल से हम लोग सिर्फ और सिर्फ कोविड कर रहे हैं. जब फर्स्ट वेव गया था तभी भी हम कोविड में पोस्टेड थे. ऐसा नहीं था कि जब हमारा स्टूडेंट्स का सोच के एकेडमिक लॉस सोच के दूसरे डॉक्टर्स को पोस्ट करे और बाकी यहाँ से कोविड पेशेंट शिफ्ट करके हमको नॉन कोविड पेशेंट देखने मिले. लास्ट 1.5 साल से मैंने अभी तक 1 या 2 ही जो होता है मेजर सर्जरी जो होती है वो देखी है. करी तो दूर की बात है, हमने खाली सिर्फ 1 या 2 सर्जरी देखी है. अगर समझो 1.5 साल बाद में 1 साल बाद में जब मेरा पूरा कोर्स कंप्लीट होगा और जब मेरे पास पेशेंट आएंगे तब मैं ये तो नहीं बोल सकूंगा ना कि भाई मैं तो कोविड में था और मैं ये नहीं कर सका इसलिए मुझे आता नहीं है. तो यही हमारा रीज़न है कि हमारे जो नॉन कोविड पेशेंट्स हैं, जो नॉन कोविड गरीब पेशेंट्स हैं, जो टर्मिनल स्टेजेस ऑफ कैंसर के आ रहे हैं, जो लास्ट स्टेज पे आ रहे हैं और जिनका हम कुछ कर नहीं पा रहे हैं, उनके लिए हमको करना है. और हमारा जो अकेडमिक लॉस है 3 साल का, जो हमारे स्टूडेंट एज अ स्टूडेंट जो हमारा राइट टू एजुकेशन है वो पूरा हो. अच्छा, या संदर्भात म्हणजे ही समस्या फक्त इंदिरा गांधी शासकीय वैद्य महाविद्यालयाची नाही तर इतर रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये देखील आहे. पण तुम्हीच का संपाचं पाऊल उचललं? काय झालं आहे की इंदिरा गांधी रुग्णालय याला कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल असा टॅग देण्यात आलेला आहे आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून नायर रुग्णालय आणि इंदिरा गांधी रुग्णालय याच्यामध्ये हे देण्यात आलेलं होतं. पण त्याच्यानंतर आता नायर रुग्णालयांनी बरोबर पावलं घेतलेली आहेत. त्यांच्याकडेही आता जे काही इलेक्टिव्ह केसेस होते ते चालू झालेले आहेत. पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधी रुग्णालय हे एकटं रुग्णालय आहे की ज्या ठिकाणी अजूनही आमचे जे काही फक्त इमर्जन्सी केसेस आहेत त्याच्यामध्ये चालू आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये असे मागणी करतो आहे की मॅक्झिमम आमच्या इलेक्टिव्ह जे केसेस आहेत बाकी नॉन कोविडचे जे पेशंट आहेत त्यांच्यावरची उपचार झाले पाहिजे. अच्छा, नाही प्रश्न आहे की मग तुम्ही या संदर्भात आतापर्यंत जी चर्चा केली त्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही का? आम्ही याच्या अगोदरही याच्याबद्दल मागणी केली होती आणि 6 एप्रिलला आम्हाला 2 महिन्या अगोदर याच्याबद्दल आश्वासन देण्यात आलं होतं जिल्हाधिकारी साहेबांकडून की आम्हाला जसंही कोविडची दुसरी लाट कमी होईल त्याच्यानंतर आम्हाला जो आमचा सर्जिकल संकुल आहे ते आम्हाला परत देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये नॉन कोविड रुग्णांची ट्रीटमेंट चालू होईल. परंतु 2 महिन्यांत उलटल्यानंतरही आणि नॉन कोविड आता कोविडची जी दुसरी लाट आहे ती कमी झाल्यानंतर आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट तीही कमी झाल्यानंतर अजूनही आम्हाला सर्जिकल कॉम्प्लेक्सबद्दल काहीच प्रशासनाकडून पावलं उचलली गेली नाही आहेत. ते आम्हाला परत भेटलेलं नाही आहे. मला एक सांगा, कोविड ही राष्ट्रीय आपत्ती आहे, सर्व जग कोविडशी लढत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण संपाचं पाऊल उचलणं म्हणजे तुमचं शैक्षणिक करिअर हे महत्त्वाचं आहे, यात काही वादच नाही. पण संपाचं पाऊल उचलणं कुठंतरी तुम्हाला असं वाटत नाही का की डॉक्टर म्हणून या काळामध्ये तरी आपण सरकारच्या पाठीमागे राहायला पाहिजे होतं, सरकारसोबत राहायला पाहिजे होतं? आम्ही मागच्या 15 महिन्यापासून सरकारच्या पाठीमागे आहेत आणि आताही आम्ही सरकारच्या पाठीमागेच आहेत. आम्ही जे प्रशासन चूक करत आहे की कोविडचे 31 पेशंटसाठी आणि नॉन कोविडच्या 200 पेशंटसाठी कोणी पण विचार करू शकता की 200 पेशंटसाठी तुम्ही मोठं हॉस्पिटल देऊ शकता आणि 31 पेशंटसाठी छोटं हॉस्पिटल देऊ शकता. आम्ही म्हणत नाहीत की आम्ही आत्ताही कोरोनावर उपचार नाही करणार. आम्ही कोरोनावर उपचार करणार, कितीही पेशंट येऊ द्या, आम्ही उपचार करायला तयार आहेत. पण
सध्या त्याच्यासाठी पॅरल ऑप्शन अवेलेबल आपल्याकडे 200 बेडेड जे दुसरं हॉस्पिटल आहे, 800 पैकी 200 बेडेड जे दुसरं हॉस्पिटल आहे, दुसरी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये 31 पेशंट शिफ्ट करा. आणि जे सर्जिकल कॉम्प्लेक्स आहे जिथं बाकीचे जे नॉन कोविड जे पेशंट आहेत, म्युकरमायकोसिस आहे, सध्या म्युकरमायकोसिसचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ते पेशंट त्यांना चांगली ट्रीटमेंटची गरज आहे, ते पेशंट सर्जिकल संकुलमध्ये शिफ्ट करा, अशी आमची मागणी आहे. आमची मागणी फक्त अशी नाही की आम्ही कुठली ट्रीटमेंट नाही करणार, आम्ही सगळी ट्रीटमेंट करायला तयार आहेत. आम्ही कोरोना नॉन कोरोना सगळ्यांवर ट्रीटमेंट करायला तयार आहेत. आम्ही आताही सरकारच्या पाठीमागे आहेत, पाठीशी आहेत, पुढेही पाठीशी राहणार. आणि आम्ही कुठलीही अशी फक्त प्रशासन जी चूक करत आहे ती दाखवण्यासाठी आम्ही इथे उभे आहेत. अच्छा, आता प्रशासनाने काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं, म्हणजे काय केलं तर तोडगा निघू शकतो? इसका एक ही सोल्यूशन है, जो अभी 31 पेशेंट बचे हैं अपने मेयो हॉस्पिटल में, उसको एक दूसरी बिल्डिंग में शिफ्ट करके, और जो 600 बेड का पूरा सर्जिकल कॉम्प्लेक्स है उसको नॉन कोविड करे. जो नॉन कोविड पेशेंट को जो रिक्वायरमेंट है अभी, जो उनको ट्रीटमेंट की ज़रूरत है, जो उन सर्जरीज़ की ज़रूरत है, वो सर्जरी चालू करें. तो उस वजह से जनता का भी भला होगा, हमारा भी भला होगा, और सरकार का भी नाम हो जाएगा. मला एक सांगा की पहिले किती सर्जरीसाठी किंवा ओपीडीमध्ये रुग्ण यायचे, आता ते प्रमाण किती कमी झालं आहे? अभी पहले अप्रॉक्सीमेटली समझो अभी 10 से 20% नॉन कोविड पेशेंट जो पहले थे, जब दिन में अगर 200 पेशेंट देखते थे हम, अभी उससे पेशेंट कम हो गए. पर अभी फिलहाल जैसे जो सेकेंड वेव चली गई है, अभी नॉन कोविड पेशेंट की लहर वापस आ चुकी है. पर अब हमारे पास जगह नहीं होने के कारण हम उनको एडमिट नहीं कर सकते, नहीं उनकी सर्जरी कर सकते हैं, ना ही उनको हम इलाज देने के लिए हमारे पास ऑप्शन है, बिकॉज हमारे पास जगह ही नहीं. हम कहाँ करें तो कहाँ करेंगे. या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्र्यांसोबत कधी या विषयावर चर्चा झाली तुम्हा लोकांची, तुमच्या प्रतिनिधींची? आमच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी साहेबांसोबत बोलले होते याच्या अगोदर, त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांसोबत पण बोलले होते. त्याच्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की जशी दुसरी लहर कमी होईल कोविडची, त्याच्यानंतर आम्हाला सर्जिकल कॉम्प्लेक्स हँडओव्हरमध्ये भेटेल, नॉन कोविडच्या सेवा त्याच्यामध्ये चालू केल्या जातील. पण त्याच्याबद्दल त्या 2 महिन्यांमध्ये काहीच ॲक्शन झाली नाही आहे प्रशासनाकडून. कधी आरोग्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तुमच्या प्रतिनिधींनी, राज्य प्रतिनिधींनी कधी यांच्यासोबत चर्चा केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याची सारखी समस्या आहे, तर यातनं काहीतरी तोडगा काढा? ही चर्चा म्हणजे आरोग्यमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या लेवलला आमच्या जे सेंट्रल मार्ट आहे त्यांच्यासोबत चर्चा झाली. आणि त्यानंतर राज्यभरात सगळीकडे तोडगा निघाला. म्हणजे राज्यभरात जवळजवळ नायर हॉस्पिटल होतं, नायर हॉस्पिटलमध्ये पण आता नॉन कोविडचे सगळे ट्रीटमेंट सुरू झाली आहे. सायन बाकीकडे तर जेवढे कॉलेजेस अफेक्टेड होते त्यांनी सगळ्यांनी सुरू केली. फक्त मेयो असं महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज आहे की जिथे मॅक्झिमम म्हणजे 600 बेड, 800 पैकी 600 बेड तुम्ही 31 पेशंटसाठी गुंतवून ठेवले. तर असं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नाही. इवन तो तुम्ही जर मेडिकलमध्ये जाल तरी मेडिकलमध्ये ट्रॉमाची एक बिल्डिंग आहे छोटीशी, त्या बिल्डिंगमध्ये कोविडचे पेशंट आहेत आणि बाकी सगळ्या बिल्डिंग, त्यांच्या 2-3 बिल्डिंग ज्या आहेत त्या नॉन कोविडसाठी अवेलेबल आहेत. आम्ही म्हणतो तसंच काहीतरी सद्बुद्धीने जर विचार केला आमच्या प्रशासनाने तर त्यांना पण असं होईल की 200 बेड 31 पेशंटसाठी खूप चांगलं आहे ऑप्शन, आणि 600 बेड मागच्या बाकी नॉन कोविडसाठी जे अवेलेबल राहू शकतो. तर आपण बघू शकतो की या सगळं निवासी डॉक्टरांची जी मागणी आहे की त्यांना कोविड पेशंट ऑपरेट करायला काही प्रॉब्लेम नाही, कोविड पेशंट ते ऑपरेट करणारच, रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तरी ते त्यांना ऑपरेट करणार, पण या व्यतिरिक्त जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना ऑपरेट करायची यांना संधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठीच प्रशासनाने ते व्यवस्था करावी, ही यांची प्रमुख मागणी आहे. आता प्रशासन नेमकं यांच्या मागणीकडे किती गंभीरतेने बघतं आणि कशाप्रकारे पुढील काळामध्ये यांच्या मागण्या मान्य करतात ते बघणं आता महत्त्वाचं तुषार, राहणार आणि आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी 31 कोरोना पेशंटसाठी जे काही 600 बेड्सचं हॉस्पिटल अडून राहिलेलं आहे, ही बिल्डिंग ती त्वरित मोकळी करा आणि नॉन कोविड रुग्णांना तिथे उपचार घेण्यास ती बिल्डिंग उपलब्ध करून द्या, अशी त्यांची मागणी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता सरकार, प्रशासन या डॉक्टरांची कशा पद्धतीने लवकरात लवकर दखल घेऊ हीच अपेक्षा आहे. एक अगदी छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.